Good morning, all the students in 7th standard. Last period we learned about the 1.3 little girls wiser than old people. कालच्या आपल्या पिरियडमध्ये आपण बघितलं, कालच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल की जे सुरुवातीला दोन पॅसेज आहेत या लेसनचे, त्या लेसनचे आपण बघितले. त्यानंतरचा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे. लास्ट पिरियड वी लर्न अबाउट द टू गर्ल्स, दे Malasha and Pulka, where they were playing together and their parents also in the church or the field. So next passage about that आपण बघूया. या ठिकाणी नेक्स्ट पॅसेज जो आहे तो, डोंट गो Malasha, your mother will scold you. I will take off my shoes and you do the same. The girls took off their shoes, raised their skirts, and walked through the puddle towards each other. Malasha stepped enough in her ankles and said, "It is deep, Akulka, I am afraid." When the story begins, Malasha and Akulka both are the best friends. Both are the best friends, and they were playing in nearby the church in the puddle. त्या खेळत होत्या आणि एकमेकांना सांगत होत्या की डोंट गो Malasha, युअर मदर विल स्कोल्ड यू. SCOLD, स्कोल्ड मीन्स रागावणे. तू त्या पडलमध्ये जाऊ नकोस. तुझे जे नवीन ड्रेस आहे, न्यू युनिफॉर्म, आपण बघितलं लास्ट पिरियडमध्ये की एका ज्या गर्ल्सला येलो ड्रेस होता अँड सेकंड जी गर्ल होती ही शी इज इन द ब्ल्यू युनिफॉर्म और द न्यू युनिफॉर्म, न्यू फ्रॉक, अँड they are chatting, they are discussing with each other, they are speaking, and she said, "Don't go Malasha. I will take off my shoes and you do the same." I will take off my shoes. बाहेर मी काढणार आणि त्यानंतर आपण आतमध्ये त्या डबक्यामध्ये, त्या पाण्यामध्ये, इन द पडल मध्ये आपण जाऊया. त्या दोघीजणी त्या एकमेकांना सांगत होत्या. बट Akulka said, "I am afraid. It is very deep. It is very deep." DEEF, deep म्हणजे खोल. Deep means खोल. तिने म्हटलं की हे पडल जे आहे किंवा हे थोडं मला खोल वाटत आहे, आणि ती म्हणाली आय एम अफ्रेड. मी थोडीशी घाबरलेली सुद्धा ती होती. नेक्स्ट सेंटेन्स और द नेक्स्ट पॅरा आपण बघूया. नेवर माइंड, शी रिप्लाइड, इट विल नॉट बी एनी डीपर, कम स्ट्रेट टुअर मी. माझ्यासारखीच तू इथे ए. इट इज नॉट और इट विल नॉट बी एनी डीपर. डीप, डीपर अँड डीपेस्ट. आपण लास्ट पिरियडमध्ये हे सुद्धा बघितलं की डिग्री फॉर्म. डीप म्हणजे खोल, डीपर म्हणजे त्यापेक्षा खोल, अँड डीपेस्ट मीन्स सर्वात खोल. तिने सांगितलं की हे पडल काही खूप खोल नाही आहे, पावसामुळे यामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये खेळू शकतो. वी आर कम्फर्ट, डोंट अफ्रेड, तू घाबरू नकोस. दे केम क्लोजर टू इच अदर मीन्स दे मीन्स here use the pronoun about the Malasha and Akulka means the both are the girls or the best friend came closer to each other. Akulka said, "Malasha, look out and do not splash it up but walk softly." तू समोर येऊ नकोस, तुला जे मी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण खेळूया. and we enjoy together. She had barely said that when the Malasha plumped her foot into the water and be pattered. This is the new word came here. Be pattered. Be pattered means splash, drop a liquid substance all on her. Splash, spot or dirty. ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं पाणी आहे असं झालेलं आहे गढूळ, त्या ठिकाणचे स्प्लॅश म्हणजे उडवणे, शिंतोडे उडवणे. लुक ॲट दिस पिक्चर. इन दिस पिक्चर वी कॅन सी देर आर द टू गर्ल्स, अकुल्काज अँड Malasha, बोथ आर प्लेइंग इन द पडल. आपण पाहू शकतो चित्रामध्ये की ते खेळत आहेत आणि एकमेकीच्या अंगावर काय करत आहेत, पाणी उडवत आहेत. त्यामुळे त्यामध्ये काय संवाद होतो. द नेक्स्ट पॅसेज, अकुल्काज अ न्यू ड्रेस अँड डू नॉट ओनली हर ड्रेस बट ऑल्सो हर नोज अँड आईज. वेन Akulka saw the spots on her dress, she grew angry at Malasha and scolded her and ran after her and wanted to strike her. Malasha was frightened and seeing what trouble she had caused, jumped out of the puddle and ran home. When Akulka saw, look at the picture. या चित्रामध्ये जेव्हा त्या मैत्रिणी खेळत होत्या तोपर्यंत काही झालं नाही. बट when Malasha splashed some muddy water on her uniform or the new dress, she was afraid. तिला असं वाटलं की आता आई रागवणार, आणि त्यामुळे ही जी आहे Malasha, शी रॅन अवे फ्रॉम दॅट स्पॉट. त्या ठिकाणावरून ती पळून गेली. आपल्या मैत्रिणीचं तिने ऐकलं नाही. तिला वाटलं आता आपण चुकी केलेली आहे, आपल्या मैत्रिणीच्या अंगावर एवढं मोठं आपण
ते पाणी उडवलेलं आहे. अँड दॅट्स वाय शी रॅन होम. अकोल्काज मदर पास बाय अँड ॲट दॅट टाईम. ही घटना जेव्हा घडली त्यावेळेला मलाशा निघून गेली. बट अकोल्काज मदर पास बाय म्हणजे तिथून जात होती. शी सॉ हर डॉटर्स ड्रेस डिपॅटर्ड अँड सॉईल. आता सांगितलं डिस्पॅटर्ड अँड सॉईल मीन्स मातीचे जे की डाग होते पाण्याने हे भरलेले मडी वॉटर, ती आपल्या मुलीच्या हर डॉटर्स ड्रेस नव्या ड्रेसवर उडलेले आहेत आणि तिच्या आईला खूप राग आला. व्हेअर आय कुड वन डीड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी. Malasha has purposely splashed it on me. She replied. When her mother asked the question की हे तू स्वतः केलं आहेस का, कारण तुझ्या अंगावर स्वतःच उडवलेलं आहेस का, त्यावेळेला तिने उत्तर दिलं नो मम्मी, नो मदर, मलाशा हॅज पर्पजली स्प्लॅश इट ऑन मी. माझ्या अंगावर तिने पर्पजली जाणून बुजून ते केलेलं आहे. अकुल्काज मदर ग्रॅब्स मलाशा अँड गिव्ह हर अ नॉक ऑन हर नॅप ऑर हर नेक अँड मलाशा बिगॅन टू हाउल मीन्स क्राईंग अँड हर मदर रॅन आउट ऑफ द house. Why do you strike my daughter? She began to scold her neighbor. तिने रागाच्या भरामध्ये त्या ठिकाणी दोघींनाही तिला रागवल्यासारखं केलं आणि त्यामुळे तिची सुद्धा आई बाहेर आली, घराच्या बाहेर आली. शी केम आउट फ्रॉम हर हाऊस. आणि दोघीचेही जे आपण शाब्दिक चेकमेंट म्हणतो किंवा व्हर्बल बॅटल, दे बिगॅन टू व्हर्बल बॅटल बिटवीन मलाशा अँड अकुल्काज मदर. मग दोघींचे थोडंफार वाद झाले, परंतु आता कोण आलं होतं, त्यांच्या आईसुद्धा त्या ठिकाणी इन्व्हॉल्व झाले होते. लुक ॲट द पेज नंबर ऑर द पिक्चर ऑन पेज नंबर 13. इन दिस पिक्चर वी कॅन सी, आपल्याला दिसू शकते की अकुल्काज हिअर इज नॉट वी कांट सी द बोथ द गर्ल्स, दोघीजणी दिसणार नाही, बट देअर पॅरेंट्स ऑल्सो केम हिअर अँड दे बिगॅन टू फायटिंग ऑल्सो. वन वर्ड ब्रॉट बॅक अनदर अँड द वुमन बिगॅन टू क्वायरल. इथे सांगितलेलं आहे द वुमन ऑल्सो बिगॅन टू क्वायरल. बिगॅन मीन्स स्टार्टेड क्वायरल. आता मात्र त्यांचं भाषणाचं रूपांतर, संभाषणाचं रूपांतर भांडणामध्ये झालं होतं. द मेन टू रॅन आउट अँड अ बिग क्राऊड गॅदर्ड इन द स्ट्रीट. हे जे माणसं आहेत यांच्या मागे बिहाइंड द वुमन वी कॅन सी द मेन ऑल्सो दिसत आहे. त्या ठिकाणी माणसंसुद्धा आले आणि त्या भांडणामध्ये ते इन्व्हॉल्व झाले. ऑल वेअर crying and nobody could hear his neighbors. They scolded and cursed each other. One man gave another man a push and a fight had begun. When Akulka's grandmother came out, she stepped in the midst of the peasants and began to talk to them. बघा काय झालं. At that time, after this incident, all the men, means their father and mother, even grandmother of both sides, both the girls, दोघींच्या आजीसुद्धा त्या ठिकाणी आल्या, आईसुद्धा आल्या, वडीलसुद्धा आले. अँड द मेनी पीपल गॅदर्ड इन द स्ट्रीट अँड दे बिगॅन टू फाईट, दे बिगॅन टू क्वायरल, दे बिगॅन टू ईच अदर कर्स ईच अदर म्हणजे एकमेकांना शाप द्यायला लागले, ते भांडणं करायला लागले. ऑल वेअर क्राईंग, प्रत्येक सण काय करायला लागला, ओरडायला सुरुवात झाली. त्यांच्यामध्ये कोणीही कोणाचं ऐकत नव्हतं. आजीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. द ग्रँडमदर केम आउट बट शी स्टेप इन द मिस्ट अँड बिगॅन टू टॉक टू देम. त्यांच्याशी बोलण्याचा तिने प्रयत्न केला आणि ती काय म्हणते बघा. द नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट आर यू डुईंग डिअर वन्स. कन्सिडर द हॉलिडेज. दिस इज द टाईम ऑर रिजॉयसिंग अँड सी व्हॉट सीन यू आर डुईंग. आजीने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की तुम्ही एवढे मोठे झाले आहेत, बट व्हॉट आर यू डुईंग, तुम्ही काय करत आहे. दिस इज द हॉलिडे. बट दे पेड नो अटेन्शन टू द ओल्ड वुमन. त्यांनी कोणीही म्हाताऱ्या व्यक्तीकडे किंवा म्हाताऱ्या आजीकडे कुठलंही लक्ष दिलं नाही. अँड ऑलमोस्ट नॉक्ड हर ऑफ हर फीट. शी वूड नेव्हर हॅव स्टॉप देम इफ इट हॅड नॉट बीन टू अकुल्काज अँड मलाशा. व्हाईल द वुमन एक्सचेंज वर्ड, Akulka wiped off her dress and went back to the puddle in the lane. She picked up the pebble and began to scratch the ground as led the water off into the street. While she was scratching, the Malasha came off and began to help her. She picked up and chief and winded the reel. In this passage, while fighting, while quarreling, या ठिकाणी त्या सर्वांचं भांडण सुरू होतं. कोणीही एकमेकांना ते ऐकत नव्हते. आजी इवन द ग्रँडमदर ट्रायड टू सॉल्व द क्वायरल बट नो बडी पेड अटेन्शन टू दॅट. अँड ओल्ड वुमन ॲट दॅट टाईम, दोघी मुलींनी काय केलं,
आपला आपला ड्रेस स्वच्छ केला, जो फ्रॉक होता तो स्वच्छ केला. अँड अगेन मलाशा अँड अकुलकास केम इन टू द ऑर्डर. ज्या ठिकाणी भांडणाची सुरुवात झाली होती त्याच ठिकाणी त्या दोघी जणी परत आल्या आणि आल्यानंतर दे बिगॅन टू प्ले इन अगेन. त्या दोघींनीही पुन्हा खेळायला सुरुवात केली. दे हेल्प टू इच अदर. ते एकमेकांना मदत करत होत्या आणि त्यांचे घरचे काय करत होते, इकडे रस्त्यावर सर्वजण भांडण करत होते त्यांच्यामुळे. अँड दॅट इज द मेन थिंग ऑफ दिस स्टोरी की हाऊ दे बोथ आर द गर्ल्स और द चिल्ड्रन्स, हाऊ दे फॉरगेट देअर एव्हरी quarrel. The next page, on the last page, page number 14, the peasants had begun to fight. Just as when water went down the reel towards the place where the old woman was trying to separate the men, the girls ran, one from the one side of the reel, the other from the other side. Look out, Malasha! Look out! Shouted Akulka. Malasha wanted to say something herself, but could not speak for laughter. The girls were running and laughing at a chief which was bobbling up and down the reel. They ran straight into the crowd of the peasant. The old woman saw them and said to the peasant. The old woman, आजीने बघितलं की ह्या दोघी जणी मुली अतिशय चांगल्या प्रकारे खेळत आहेत आणि त्याच्या घरचे त्यांच्यामुळे भांडणं करत आहेत. सो सी trying to separate the men. She trying to separate the men, but nobody paid attention to the आजी or the grandmother. लास्ट इथे पॅसेज दिलेलं आहे त्यामध्ये पहा घ्यायचं आहे तुम्हाला. लास्ट पॅसेजमध्ये सेम ऑन यू बिफोर गॉड. पहा काय म्हटलेलं आहे, सेम ऑन यू बिफोर गॉड मेन यू हॅव स्टार्टेड अ फायटिंग अँड अकाउंट ऑफ these two girls and they have long ago forgotten it. The dear children have been playing nicely together. They are wiser than you. And the grandmother told, she tried to told all the men, all the women, all the mothers, all the people who are gathered at that place and they are fighting, they are quarreling, they are chatting with each other, they are cursing to each other. आजीने त्यांना सांगितलं की सेम ऑन ऑल ऑफ यू. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की तुम्ही भांडणं करत आहे आणि कोणामुळे, यू हॅव स्टार्टेड फायटिंग अँड अकाउंट ऑफ दिस टू गर्ल्स. ज्या टू गर्ल्स होत्या मलाशा आणि अकुलकावरून त्यांचे भांडणं झाले होते. आजीने सांगितलं की लुक ॲट दॅट दीज आर द टू गर्ल्स बोथ आर प्लेइंग अगेन टुगेदर फॉरगेटन इच. त्यांनी केव्हाच भांडणं विसरले आणि ते खेळायला लागलेले आहे. द डिअर चिल्ड्रन्स हॅव बीन प्लेइंग नाईसली टुगेदर. लुक, both the girls are playing nicely, very enjoyfully together and they are wiser than you. आपल्या स्टोरीचं नाव काय, लिटल गर्ल्स वायझर दॅन द ओल्ड पीपल. जे की मोठे लोक आहेत, ग्रोन अप पीपल आहेत, त्यांच्यापेक्षा सुद्धा जे लहान मुलं आहेत ते हुशार आहेत आणि ते आजीने दाखवून दिले की बघा दोघीही मुली अतिशय चांगल्या प्रकारे खेळत आहे. अँड दॅट्स वाय दे आर वायझर दॅन यू. बोथ द गर्ल्स आर वायझर दॅन यू. दे आर क्लेवरर दॅन यू. लास्ट टू लाईन्स. द मेन लुक्ड ॲट द गर्ल्स. आणि तेवढ्या आजीने म्हटल्यानंतर सर्वजण पाहायला लागले. द मेन लुक्ड ॲट द गर्ल अँड दे फेल्ट असेम्ड. देन दे लाफ्ड ॲट देमसेल्स अँड स्कॅटर्ड टू देअर फार्म्स. आणि असं झाल्यानंतर मात्र सर्व लोकांना, म्हणजे त्याच्या आई असेल, त्याचे वडील असेल, अकुलकास आणि मलाशाचे, त्यांना स्वतःचीच लाज वाटली की आपण भांडणं करत आहे आणि आपल्या मुली मात्र परत चांगल्या प्रकारे पुन्हा खेळायला लागलेले आहेत. तर दे आर वायझर दॅन अस. दे थॉट दॅट अँड दे वेंट बॅक टू देअर फार्म्स. आणि परत ते आपापल्या कामी निघून गेले. या ठिकाणी तुम्हाला जी स्टोरी आहे, फर्स्ट रीड द स्टोरी 2 or 3 times at your home and learn all the words, write down all the questions and try to write the answers and learn it. त्या ठिकाणी तुम्हाला वाचायचे सुद्धा आहे. ओके, थँक्यू.